एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. 11चा वेळ आहे सर, आम्ही 1 वाजेपर्यंत करू द्या आम्हाला. कसं आमच्या समृद्धी जाणवायचं आम्हाला. नागपूरचं त्या गृहमंत्र्याचं नाक दाबलं तेव्हा त्याचं तोंड उघडायला त्यानंच तर आमचं सर मराठा समाजाचं. तो माणूस एकदाही तो गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणूस, उपमुख्यमंत्री एकदाही सराटीत येऊन पाहिलं नाही त्या माणसानं सर. पण त्याचं त्या ठिकाणी नाक दाबल्याशिवाय कसं तोंड उघडलं त्याचं? कसं ते वाहन वगैरे अरे आम्हाला मरू द्या असं. हे काय मावळा होऊन आलोय मी, खर्च व्हायला तयार आहे, आज मरायलाच आलोय. आज नाही आमचा, मला माहिती आहे एखादा बलिदान गेल्याशिवाय आम्हाला आरक्षण भेटणार नाही. त्यासाठी आज आरपारची लढाई लढायला आलोय आम्ही. नाही 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 ऐका तुम्ही, आमचं ऐका. आम्ही काय विनाकारण करणार नाही. 11 वाजता आम्ही बसू द्या आम्हाला. ऐका तुम्ही पण आमचं. पण ते जरांगे पाटलांनी जसं सांगितलं, आपापल्या गावामध्ये रस्त्यावर तालुका समृद्धीचा आणि तुमच्या गावाचा काय संबंध? म्हणजे माझा तालुका आहे सर. ठीक आहे, स्थानिकचे लोक असं नका बोलू सर. काय संबंध म्हणजे असं नका करू. आम्ही पाकिस्तानहून आलो का सर? तुम्ही आता डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले म्हणल्यावर आम्ही आता अवघड झालंय. मग आम्ही का आत्महत्या करून घ्यावं का आता? तुम्ही पण समजून घ्या. समृद्धीचा आमचा काही संबंध नाही. आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही? आमचं मतदान चालतंय त्या टरबुजाला. आमचं सगळं प्रचार करतो, आमच्या इकडे भाषणं देतो, आमचं मतदान घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांच्या नावावर मतदान मिळवतो. पण आमचा काही संबंध नाही. आम्ही जाऊ सांगितलं इकडं तुम्ही करू शकता. समृद्धीच पाहिजे. त्या गृहमंत्र्याचा नाक दाबाला समृद्धीच योग्य आहे. असं काय करता सर? आम्ही मारायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही. एवढ्याला म्हणलं शहीद व्हायची तयारी असेल तर चला, नाही तर येऊ नका म्हणले. मरणारे जे तयार आहे समाजासाठी त्यांनाच आणलंय, बाकीचे आणलेच नाही. तुम्ही या 3 माय मावल्या या समोर. एक मराठा, एक मराठा. पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे. आता मुस्लिम भाऊ ही सुद्धा मराठा भावांच्या हे बघा, हे बिन मारायला तयार आहे. एक विनंती आहे, सहकार्य करावं. कितीक मेले हो, हे टकले करून सुद्धा मुसलमानांनी टकले केले होत मराठा आरक्षणासाठी. हो, कितीक मेले हो. एक विनंती आहे का माननीय मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत, राहू आणि मनोज जरांगे साहेबांच्या सानिध्यात आम्ही हे करतो. नहीं नहीं, मेरे को मैं अटक करने के लिए आया ना. दूर की बात है, बंदूक देख लो ना भाई. ऐसा क्या कर रहे हो? गृहमंत्री का आदेश है, गृहमंत्री का आदेश है, ठोक दो जिसको देखेंगे. हम भी पीछे नहीं हटेंगे सर. तुम्ही काय करणार सर? तिथं समृद्धी वाहन फास्ट असतात, वाहन फास्ट असतात एकदम. समृद्धीचा आमचा काही संबंध नाही म्हणजे आमचा जगूनच फायदा नाही ना. समृद्धी आमचा नाही म्हणता तुम्ही, मग कोणाचा आहे? मराठा हे कोणी धरून आणलेले लोक नाहीये, त्यांना पैसे देऊन आणलेले लोक नाही. आम्ही कमीच खर्च व्हायच्या हिशोबाला कमी आलोय. आलोच नाही आम्ही जास्त. ते आहे ना छोटे मोठे मराठी तिकडे बसून दिले रस्त्यावर. ऐका तुम्ही समृद्धी नाही सर, समृद्धी आमचा नाहीये का? आहे ना. तर काय एकट्या गृहमंत्र्याचा आहे का? नागपूर मुंबई काय? मुंबई नागपूरला न्यायला गृहमंत्र्याचा काय? तो आमचा पण आहे. आमच्या तालुक्यातून गेला ना राव सर. आज काय करताय? समृद्धीचं सर्वांचं आहे. हे सर म्हणतात समृद्धीचा आणि तुमचा काय संबंध म्हणतात? हे बघा, हे सर म्हणले संभाजी सर समृद्धीचा तुमचा. आम्हाला पाकिस्तानात नेऊन टाका. गोळ्या मारून सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात. आमचं मतदान कशाला ठुले? सरपंच कशाला केलंय शासनानं आम्हाला? समृद्धीचा आमचा काय संबंध नाही. त्या टरबुजाचा गृहमंत्र्याचा काय समृद्धी? इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या, आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या, परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं. पटतं का सर हे तुम्हाला? अहो, मरायलाच तर आलोय ना सर. आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसतंय म्हणून पोरग. मराठा आरक्षण तिकडे जरांगे पाटील मरायला तयार आहे ना. आम्ही खुशाल भाकरी खातोय, एसीच्या गाडीत फिरतोय. आम्हाला लाजा वाटायला लागल्या सर. कशाला जगायचं अशा या राज्यात? तोडफोड करून कुरगोडी करायला लागले. निजाम बरे होते सर, निजाम बरे होते, इंग्रज बरे होते, सगळ्यांचं ऐकून घेत होते. हा गृहमंत्री हिटलरशाही वृत्तीचा गृहमंत्री आहे. येऊन सुद्धा पाहिलं नाही जरांगे पाटलांना त्या माणसानं. येऊन सुद्धा पाहिलं नाही. आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबोट लावायचं नाही. पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे 11 ते आम्ही 1 पर्यंत बंद करणार.
आणि पूर्ण राज्यात आहे सर हे. कमी त्याच्यामुळे आलोय. आम्हाला माहिती आहे घातपात कमी आलोय. सगळे चालू आहे, सर. तुम्ही इथे फोकस नका करू सर. करू द्या. 8 मराठी मित्रांनी सुसाईड केला हो सर. माझ्या सख्खे मित्र ज्यांच्या लिस्टमध्ये माझ्या सर्वात वरचे नाव ऐका तुम्ही. नाही ऐकत सर. नाही ऐकत. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की माननीय मनोज चलांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माननीय मनोज चलांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सामने पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय।